नमस्कार, सुप्रभात। मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनची सुरुवात महत्त्वाच्या बातमीने आपण करूया। बातमी जळगाव मधली आहे। जळगाव मधल्या शेंदुर्णी गावात एका आरोपीची मिरवणूक काढण्यात आली आहे। जामीन मंजूर झाल्यामुळे अफसर खाटीक हा गावात आलेला होता। दोन गटात धार्मिक वाद निर्माण केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला होता। मात्र या सगळ्या प्रकरणाची आता पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे। जामीन नामंजूर केला जाणार असून कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिलेली आहे। पौर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शेंदुर्णी या गावामध्ये मागे एक कम्युनल घटना घडली होती, ज्यामध्ये एकूण 8 आरोपींना अटक करण्यात आली होती। त्यापैकी हा एक खाटीक नावाचा जो आरोपी आहे याला अटक करण्यात आली होती आणि काल असं निदर्शनास आलेलं आहे, पोलीस स्टेशनपर्यंत ही माहिती आलेली आहे की या संबंधित इसमाचा आरोपीची बेल झाल्यानंतर याची गावामध्ये एक प्रकारे बऱ्याचशा लोकांनी मिरवणूक स्वरूपात त्याला गावामध्ये आणलेला आहे। त्याचे काही व्हिडिओ आमच्याकडे प्राप्त आहेत। त्या अनुषंगाने आज पौर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसे संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया। इम्तियाज अहमद आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। इम्तियाज, जामीन मंजूर झाल्यानंतर गावात आलेल्या आरोपीची मिरवणूक काढली गेलेली आहे आणि आता ही मिरवणूक काढणं महागात पडल्याचं देखील दिसतंय। इम्तियाज, सविस्तर याबद्दल काय सांगाल? हो अजिंक्य सर, ही जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी इथली घटना आहे। काल जामीन मंजूर झालेल्या आरोपी अफसर खाटीक या आरोपीला गावामध्ये आणण्यासाठी त्यांच्या मित्रपरिवाराने मिरवणूक काढून ढोल ताशाने त्यांना गावामध्ये आणलं। याची व्हिडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे। या व्हिडिओ क्लिपच्या आधारात पोलीस यांना माहिती मिळाली, ते पोलिसांनी त्यांना जे जामीन मिळालेला आहे ते जामीन नामंजूर व कठोर प्रतिबंधक कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षक परवीन मुंडे यांनी दिलेले आहे। सर अजिंक्य सर, इम्तियाज, मात्र ज्यांनी ही मिरवणूक काढली त्यांच्यावर नेमकी काय कारवाई होणार आहे? काही कारवाई होणार आहे का? हो सर, जिल्हा अधीक्षक पोलीस अधीक्षकनी सांगितलं की जे लोकांनी मिरवणूक काढलेली आहे त्यांच्यावरती ही कारवाई होणार आहे असं पोलीस अधीक्षक यांनी सांगितलेलं आहे। सर इम्तियाज, या पुढच्या काळामध्ये अशा प्रकारच्या घटना होणार नाहीत, अशी जाहीर मिरवणूक एखाद्या आरोपीची निघणार नाही, यासाठी काय नेमकं केलं जाईल त्याबद्दल काही सांगितलं गेलंय का? सर, ही जी मिरवणूक काढण्यात आलेली ह्या मिरवणुकीची कोणतीही परवानगी नव्हती आणि त्यांनी अचानक अशा प्रकारे हे केलेलं आहे। याकरता पोलीस अधीक्षक हे कडक कारवाई करण्याचे आदेश पौर पोलीस स्टेशनला देण्यात आलेला आहे आणि तसंच असं पुढे कोणीही मिरवणूक काढूनही यासाठी ही गंभीर दखल पोलिसांनी घेतलेली आहे। सर बिलकुल इम्तियाज, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। यानंतरची बातमी आहे सुबोध कुमार जयस्वाल यांच्या बाबतची। मुंबई सायबर सेलनं फोन टॅपिंग प्रकरणी दिलेल्या प्रश्नावलीला सीबीआय प्रमुख सुबोध कुमार जयस्वाल यांनी आता प्रतिसाद दिल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून मिळतेय। काही दिवसांपूर्वी सुबोध कुमार यांना मुंबई सायबर सेलनं सीलबंद लिफाफ्यात काही प्रश्न विचारले होते, मात्र त्याला सुबोध कुमार यांनी प्रतिसाद दिलेला नव्हता। मात्र या प्रश्नावलीला आता त्यांनी प्रतिसाद दिल्याची माहिती समोर येतेय। सूत्रांकडून ही माहिती मिळतेय। प्रश्नावलीसाठी त्यांना 6 सप्टेंबर आणि 23 सप्टेंबरला स्मरणपत्र देखील दिलं गेलेलं होतं। सायबर सेलनं ही प्रश्नावली पाठवलेली होती आणि या प्रश्नावलीला आता सुबोध कुमार जयस्वाल यांनी प्रतिसाद दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। याच संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। विशाल पाटील आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। विशाल, सायबर सेलनं जी प्रश्नावली पाठवलेली होती त्या प्रश्नावलीला आता सुबोध कुमार यांनी प्रतिसाद दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। विशाल, सविस्तर याबद्दल काय सांगता येईल? अजिंक्य, सीबीआय प्रमुख सुबोध कुमार जयस्वाल यांच्याकडनं आता मुंबई पोलिसांच्या या प्रश्नावलीला जे आहे ते
उत्तर दिल्याचं आपण म्हणू शकतो, कारण का ह्या संपूर्ण प्रकरण जर आपण पाहायला गेलं तर बंद लिफाफ्यात सुरुवातीला CBI प्रमुख सुबोधकुमार जयस्वाल यांना प्रश्नावली पाठवण्यात आली होती. मात्र त्या प्रश्नावलीला कुठच्याही प्रकारचा प्रतिसाद जो आहे तो सुबोधकुमार जयस्वाल यांनी दिला नव्हता. त्यानंतर स्मरणपत्रे जी आहेत ती 2 त्यांना पाठवण्यात आली, एक 6 सप्टेंबरला आणि 23 सप्टेंबरला. 23 सप्टेंबरला स्मरणपत्र दिल्यानंतर त्या जी प्रश्न होती त्यांची उत्तरे जी आहेत त्याला कुठचाही रिप्लाय जो आहे तो सुबोधकुमार जयस्वाल यांच्याकडनं आला नव्हता. आणि त्यानंतर मुंबई पोलिसांनी 14 तारखेला समन्स दिलं आणि 14 तारखेलाच हजर राहण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आले. मात्र यालाच धरून जे आहे ते आता सुबोधकुमार जयस्वाल यांनी हा एक प्रतिसाद दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. एक पत्र जे आहे ते मुंबई पोलिसांकडे त्यांनी दिलेलं आहे. नेमका या पत्रामध्ये नेमका काय उल्लेख केला आहे किंवा कोणत्या गोष्टीचा उलगडा केला आहे ते अद्याप कळू शकलेलं नाही आहे. या पत्रामध्ये त्यांनी या प्रकरणाच्या बाबतीत नेमकी या प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत का किंवा या प्रकरणाशी थेट संबंध आहे नाही याचं स्पष्टीकरण किंवा ज्या प्रकारे 14 तारखेला त्यांना हजर राहण्याच्या समन्स देण्यात आलं होतं त्या 14 तारखेला हजर न राहिल्याबाबत काही उत्तर दिलं आहे का हीच चर्चा जी आहे ती होताना दिसून येते. मात्र नेमका त्यांनी प्रतिसाद रिप्लायमध्ये काय म्हटलं हे अधिकृतरित्या जे आहे ते कळालेलं नाही आहे. मात्र सुबोधकुमार जयस्वाल यांनी मुंबई पोलिसांनी जे समन्स दिलं होतं, जी प्रश्नावली पाठवली होती त्याला एक प्रकारे प्रतिसाद दिला आहे असं म्हणू शकतो अजिंक्य. विशाल, पण प्रश्नावलीचं स्वरूप नेमकं कसं होतं? बंद लिफाफ्यात ही प्रश्नावली दिली गेली होती असं कळलं होतं. कोणकोणत्या स्वरूपाचे प्रश्न असू शकतात काही याबद्दलची माहिती सूत्रांकडून मिळतेय? अजिंक्य, या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर फोन टॅपिंगचं हे सगळं प्रकरण आहे. त्यामुळे हे जर प्रश्नावली नेमकी काय दिली होती ही अद्यापही अधिकृतरित्या किंवा सूत्रांकडून त्याची माहिती जी आहे ती आपल्याला मिळालेली नाही आहे. मात्र एक संपूर्ण हे प्रकरण आपण पाहिलं तर एक प्रश्नावली जी आहे ती फोन टॅपिंगच्याच संदर्भात दिली गेली असल्याचं कळतं आहे. आणि या प्रश्नांना कुठच्याही प्रकारचा रिप्लाय जो आहे तो सुबोधकुमार जयस्वाल यांच्याकडनं दिला नव्हता आणि म्हणूनच त्यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्ससुद्धा बजावण्यात आलं होतं. आता ज्या समन्सला त्यांनी रिप्लाय दिलेला आहे हा रिप्लाय नेमका कोणत्या गोष्टींचा आहे हे पाहावं लागणार आहे. कारण का या फोन टॅपिंगच्या बाबतीत त्यांनी थेट या प्रकरणाशी संबंध आहे का नाही का ह्याचा खुलासा केला आहे का हे एक महत्त्वाचं स्पष्टीकरण असणार आहे. जर मुंबई पोलिसांनी ही प्रश्नावली पाठवली असेल आणि सुबोधकुमार जयस्वाल यांनी जर या फोन टॅपिंग प्रकरणाशी जर कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचं जर स्पष्टीकरण दिलं असेल तर त्या बाबतीत नेमकी आता मुंबई पोलीस काय भूमिका घेऊ शकतं ह्याच्यावरती सुद्धा चर्चा जी आहे ती रंगताना दिसून येते. मात्र आत्ताच्या घडीला सुबोधकुमार जयस्वाल यांनी या समन्सला जो आहे तो रिप्लाय दिलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आता मुंबई पोलीस याबाबतीत काय भूमिका घेतात किंवा याबाबतीत काय स्पष्टीकरण देतात हे पाहावं लागणार आहे अजिंक्य. बिलकुल विशाल, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. सुबोधकुमार जयस्वाल यांनी आता या सगळ्या प्रश्नावलीला प्रतिसाद दिल्याची माहिती समोर येते. सूत्रांकडनं या संदर्भातली माहिती मिळते. पुढची बातमी आता आपण बघणार आहोत आणि ही बातमी आहे ST कर्मचाऱ्यांच्या बेमुदत आमरण उपोषणाबाबतची. ऐन दिवाळीच्या तोंडावर 27 ऑक्टोबरपासून ST कर्मचारी बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत. ST कर्मचाऱ्यांच्या आर्थिक आणि इतरही काही मागण्यांसाठी ST कर्मचारी संघटना आक्रमक झालेल्या आहेत. ST कर्मचारी संघटनेच्या झालेल्या बैठकीमध्ये हा उपोषणाचा निर्णय घेतला गेलेला आहे. मात्र दिवाळीच्या तोंडावर जर ST कर्मचाऱ्यांनी उपोषण केलं तर प्रवाशांना याचा मोठा फटका बसणार आहे. ST महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावं ही मागणी देखील सातत्यानं केली जाते. यासोबतच हिवाळी अधिवेशनात विधान भवनावरही मोर्चा ST कर्मचाऱ्यांच्या वतीनं संघटनांच्या वतीनं काढला जाईल अशी जोरदार चर्चा सुरू आहे. दररोज सुमारे 65 लाख जनतेला सुरक्षित सेवा देणाऱ्या ST महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना आज वेतन वेळेवर मिळत नाही आहे. भीक मागायची पाळी आम्हाला आलेली आहे. कोरोना कालावधीमध्ये राज्य बंद असताना 306 कर्मचाऱ्यांची कोरोनामुळे आहुती दिलेली आम्ही ST कर्मचारी आहोत. राज्याच्या प्रत्येक संकटाला धावून जाणारे ST कर्मचारी आहोत. मात्र आम्हाला वेळेवरती पगार मिळत नाही आहे. दिवाळी तोंडावरती आलेली आहे. आमचा हक्काचा DA मिळत नाही आहे. आम्हाला हक्काचा HRA मिळत नाही. रेट ऑफ इन्क्रीमेंट मिळत नाही आहे. आणि म्हणून राज्यातल्या सर्व ST कर्मचाऱ्यांची एकत्र कृती समिती स्थापन झालेली आहे आणि या कृती समितीच्या वतीनं प्रशासनाला एक नोटीस देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये आमच्या आर्थिक मागण्यांसाठी येत्या 27 ऑक्टोबरपासून आम्ही बेमुदत आमरण उपोषणासाठी बसत आहोत. टप्पे 3 ठरलेले आहेत आंदोलनाचे. या ST महामंडळाचं विलिनीकरण राज्य सरकारमध्ये व्हावं म्हणून आम्ही हिवाळी अधिवेशनाच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या दिवशी
महामोर्चा नागपूरच्या अधिवेशनावरती काढणार आहोत आणि शेवटची अंतिम महासंग्रामाची तयारी सुद्धा आम्ही केलेली आहे. आपण ऐकलं आत्ताच एसटी कर्मचारी संघटनेच्या वतीनं या सगळ्या गोष्टी मांडण्यात आलेल्या आहेत. एसटी कर्मचारी आक्रमक झालेले आहेत. आर्थिक आणि इतरही मागण्यांसाठी तातडीनं सरकारनं यामध्ये लक्ष द्यावं, अन्यथा 27 ऑक्टोबरपासून एसटी कर्मचारी बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचं हे आमरण उपोषण सुरू होणार आहे आणि त्या अनुषंगानं राज्यभरातल्या एसटी सेवेवर याचा मोठा परिणाम होणार आहे. पर्यायानं प्रवाशांना देखील याचा मोठा फटका बसेल. दिवाळी अधिवेशनात विधान भवनावर मोर्चा काढण्याचं देखील एसटी कर्मचारी संघटनेनं जाहीर केलेलं आहे. एसटी कर्मचारी सातत्यानं वेगवेगळ्या मागण्यांसाठी आपलं लक्ष वेधून घेत आहेत, सरकारचं लक्ष वेधून घेत आहेत, पण या संदर्भात मागण्यांची पूर्तता अद्याप पूर्णपणे झालेली नाही. महामंडळातील कर्मचाऱ्यांचे वेतन अत्यंत कमी आहे. त्याचंच एस टी कर्मचारी कर्जबाजारी झालेले आहेत. यामुळं एस टी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी याकरिता शासन आणि प्रशासनाने दीपावलीपूर्वी 1 नोव्हेंबर रोजी एस टी कर्मचाऱ्यांचं वेतन द्यावं. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाला 28% महागाई भत्ता लागू केलेला आहे. शासनाने ज्या पद्धतीनं महागाई भत्ता शासकीय कर्मचाऱ्यांना लागू केलाय त्याच पद्धतीनं एस टी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू करावा. घरभाडे भत्त्याचा दर जो शासनाला लागू आहे तो एस टी कर्मचाऱ्यांना लागू करावा आणि त्याचबरोबर वार्षिक वेतनवाढीचा दर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे द्यावा. यासह विविध मागण्यांकरिता एस टी महामंडळातील सर्व संघटनांच्या कृती समितीच्या वतीनं 27 ऑक्टोबर रोजी उपोषण करण्यात येणार आहे. आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आहेत सध्या फोनलाईनवरनं. चंद्रकांत, 27 ऑक्टोबरपासून ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचारी संघटना आमरण उपोषण करणार आहेत आणि अनेक मागण्या आहेत त्यांच्या. सातत्याने या मागण्यांबद्दल ते आवाज उठवत आहेत, पण अजूनही सरकारचं त्याकडे तितकंसं लक्ष नाही असंच दिसतंय. चंद्रकांत, या सगळ्याबद्दल सविस्तर काय सांगाल? अजिंक्य, सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठीच काल हे सांगलीमध्ये सर्व ज्या संघटना कर्मचारी संघटना आहेत एसटी महामंडळाच्या 7-8 ते सगळे एकत्र आले होते एकाच व्यासपीठावर आणि त्यांनी कृती समिती स्थापन केली आणि या कृती समितीने काही ठराव पास केलेत कालच्या सांगलीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये. आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की आता बस, आम्ही किती दिवस सरकारकडे भीक मागत राहायची, मग सरकार आम्हाला काहीतरी ठराविक कोटी निधी देणार, मग त्यातनं आमचे पगार होणार तुटपुंजे. पण झालंय काय, गेली ह्या कोरोनाच्या काळापासून विशेषतः, यापूर्वी एसटी तोट्यात होतीच 5,000 कोटीच्या संचित तोट्याने, पण कोरोना काळात पुरतं कंबड मोडलं या एसटी महामंडळाचं आर्थिकदृष्ट्या. त्यामुळं त्यांना भरून यायचं असेल तर या एसटी महामंडळाचं शासकीय सेवेमध्ये विलिनीकरण करणे हाच एक पर्याय आहे असं एसटी कर्मचारी संघटनांना वाटतं. त्यासाठी आता अखेरची लढाई पुकारलेली आहे. त्याचाच पहिला टप्पा म्हणून ते पहिल्यांदा उपोषण करतील, नंतर हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढतील आणि नंतर गरज पडली तर सरकारने ऐकलं तर ते संपाचं हत्यार उपसणार आहेत, अशी माहिती या कृती समिती अध्यक्ष संदीप शिंदे यांनी कालच आपल्याला दिलेली आहे आणि ते आता एकदम निर्णायक भूमिकेत आले सगळ्या संघटनांना घेऊन. अजिंक्य, चंद्रकांत, मात्र जर उपोषण सुरू केलं गेलं एसटी कर्मचाऱ्यांकडनं तर राज्यभरातल्या एसटी सेवेवर याचा साहजिकच परिणाम होईल, प्रवाशांना याचा मोठा फटका बसेल. चंद्रकांत, याबद्दल नेमकं काय सांगता येईल? एसटी शेवटी दिवाळी हा खूप मोठा सीझन असतो एसटी महामंडळासाठी, त्यामुळे ते प्रातिनिधिक स्वरूपात उपोषण करणार आहेत. फक्त कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी सुरुवातीला उपोषणाला बसतील, त्यामुळे एसटी सेवेवर कुठलाही परिणाम होऊ द्यायचा नाही त्यांना. खरं तर ते संपाची घोषणा कालच करू शकले असते, पण त्यांनी म्हटलं नाही, ऐन सीझन मध्ये प्रवाशांचे हाल होऊ द्यायचे नाहीयेत, म्हणून ते फक्त सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात उपोषण करतील पदाधिकारी. ते नाही ऐकलं तर मग ते मोर्चा काढतील हिवाळी अधिवेशनात आणि मग संप साधतील. असं 3 टप्प्यात ते आंदोलन पुढे घेऊन जात आहेत. चंद्रकांत, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. पुढची बातमी बघूया. मुख्यमंत्री आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत.
हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या नूतन वास्तूचं आज लोकार्पण होणार आहे आणि या सगळ्या सोहळ्यासाठी कार्यक्रमासाठी केंद्रीय कायदा मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. सरन्यायाधीश देखील उपस्थित राहणार असल्याचं समजतंय. सकाळी 10 वाजता लोकार्पणाचा हा कार्यक्रम आहे. औरंगाबादमध्ये हायकोर्टाच्या खंडपीठाच्या नूतन वास्तूचं लोकार्पण होणार आहे आणि या लोकार्पण समारंभाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू, सरन्यायाधीश NV रमण उपस्थित राहणार आहेत. सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम होईल. नवीन वास्तूसह नव्या पदांचीही भरती होणार आहे. औरंगाबाद खंडपीठातले प्रलंबित खटले लवकरात लवकर यामुळं मार्गी लागतील अशी अपेक्षा व्यक्त होतीये. या इमारतीसाठी, या वास्तूसाठी जवळपास 88 कोटी रुपये इतका खर्च आलेला आहे. दहा वाजता हा कार्यक्रम सुरू होईल. कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादमध्ये असणार आहेत. सोबतच केंद्रीय कायदा मंत्री असतील, सरन्यायाधीश देखील असतील. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. सिद्धार्थ, औरंगाबाद खंडपीठाच्या नव्या वास्तूचं आज लोकार्पण होत आहे. मोठा सोहळा असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील यावेळेला उपस्थित असतील. इतरही मान्यवर आहेत. सिद्धार्थ, सविस्तर याबद्दल काय सांगाल? निश्चितपणे हा सोहळा अत्यंत दिमागदार होणार आहे, कारण केंद्रीय कायदा मंत्री असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा भारताचे सरन्यायाधीश हे असतील, हे तिघेही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आणि इतरही पालकमंत्री असतील किंवा स्थानिक सर्व लोकप्रतिनिधी, राज्याची महत्वाची जी लोक आहेत किंवा राज्यातील महत्वाचे न्याय प्रणालीतील न्यायाधीश असतील, हे सगळे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. हा कार्यक्रम महत्वाचा याच्यासाठी आहे की एक नवीन वास्तू जी आहे मराठवाड्याला मिळणार आहे, मराठवाड्याच्या हायकोर्टाला मिळणार आहे. नवीन वास्तू मिळणार याचा अर्थ सरळ आहे की या ठिकाणी नवीन पदांची निर्मिती सुद्धा केली जाणार आहे. आणि नवीन पदांची निर्मिती, न्यायाधीश नेमले गेले तर जे काही प्रलंबित खटले आहेत मराठवाड्याचे किंवा हायकोर्टातील, ते सर्व जे आहेत लवकर निकाली लागतील किंवा लवकर केस जे आहेत कोर्टात येतील आणि त्याचा निपटारा होईल अशी अपेक्षा आहे. कारण जवळपास 88 कोटीची ही नवीन वास्तू जी आहे 3 विंग्स मध्ये आहे. आणि अपेक्षा करू शकतो आपण की नवीन वास्तू, नवीन पद, नवीन न्यायाधीश, त्यामुळं जे आहेत केसेस लवकर येतील आणि लोकांना लवकर न्याय मिळण्यास मदत होईल. बिलकुल सिद्धार्थ, 10 वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे. काय नेमकं या कार्यक्रमाचं स्वरूप असेल? सविस्तर त्याबद्दल नेमकं काय सांगाल? कार्यक्रमाचं स्वरूप या ठिकाणी मुख्यमंत्री आणि जे आहेत केंद्रीय कायदा मंत्री रिजिजू आणि सरन्यायाधीशांच्या हस्ते या वास्तूचं लोकार्पण सोहळा होईल. आणि त्यानंतर मुख्यमंत्री असतील किंवा सरन्यायाधीश असतील यांची भाषणं त्या ठिकाणी होणार आहेत. आणि फार मोजक्या लोकांना जो आहे या कार्यक्रमाला येण्यासाठीचा आमंत्रित करण्यात आलंय. मीडिया, न्यायप्रणालीतील काही लोक, यामध्ये बार असोसिएशनला सुद्धा सामील इन्व्हाइट नाही केलेलं आहे. या ठिकाणी हायकोर्टामध्ये जे वकील काम करतात त्यांना सुद्धा आमंत्रित करण्यात नाही आलेलं. एकंदरीतच जे आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत मोजक्या लोकांमध्ये, महत्वाच्या लोकांमध्ये हा कार्यक्रम होता. बिलकुल सिद्धार्थ, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. ब्रेकनंतर नमस्ते महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. केंद्र सरकारनं CBI, ED आणि NCBच्या चौकशा लावून महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी केला आहे. बुलढाण्यातल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी हा गंभीर आरोप केला आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी केंद्रानं विविध चौकशा लावल्याचं त्यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे कोरोना संपलेला नसल्याचं सांगत शिंगणे यांनी मास्क न लावता उपस्थितांसमोरच हे भाषण ठोकलं. भारतीय जनता पक्षानं मागच्या 2 वर्षामध्ये हे सरकार पाडण्याचा पूर्णपणे प्रयत्न सातत्याने केले. हे काही लपलेलं नाही, उघड आहे. आमदार फोडण्याचा प्रयत्न केला, वेगवेगळ्या आमिषे दाखवण्याचा प्रयत्न केला, वेगवेगळ्या चौकशा लावण्याचा प्रयत्न केला. अलीकडच्या काळात ते CID, CBI, ED, पुन्हा आता ते नवीन खान पकडायला तो NCB, हे असे अनेक प्रयोग हे आता केंद्र शासनाचे सरकार आपला प्रभाव टाकून तिथं करण्याचा प्रयत्न करते.
जिल्ह्यातनं यावर्षी ऊस तोडणीला जाणाऱ्या मजुरांची संख्या वाढलेली आहे. अतिवृष्टीमुळे पिकं पाण्यात गेली. यातच कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे शहरातनं गावी आलेल्या मजुरांना देखील हातात कोयता घ्यावा लागलाय. बीड जिल्ह्यातनं यावर्षी ऊस तोडणीसाठी स्थलांतरित होणाऱ्या मजुरांची संख्या 6 लाखांच्या पुढे असल्याचा अंदाज सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय. मात्र ऊसतोड मजुरांच्या आरोग्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जातंय. गर्भाशय काढणाऱ्या ऊसतोड मजूर महिलांचं वास्तव न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर राज्य सरकारनं विधिमंडळ उपसमिती नेमली होती. या ॲडव्होकेट नीलम गोऱ्हे समितीनं शिफारशी सुचवलेल्या होत्या. तसंच ऊस तोडणीला जाण्या अगोदर सर्व महिलांची आरोग्य विभागाकडून तपासणी केली जावी आणि ऊस तोडणी करून आल्यानंतर पुन्हा आरोग्य विभागानं त्यांची तपासणी करावी अशा सूचनाही दिलेल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात याची अंमलबजावणी होत नसल्याचंच वास्तव समोर आलेलं आहे. बीड जिल्ह्यामध्ये गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळ अशा पद्धतीची स्थापना झाली आणि आम्ही जेव्हा ही चौकशी केली की आपल्या महामंडळाकडे ऊसतोड कामगारांची नोंदणी आहे का, तर अजिबात तिथे कुठल्याही प्रकारची नोंदणी नाही अशा पद्धतीचं उत्तर आलं. ते कामगार महामंडळ फक्त नावाला आहे, ते काम करत नाही, त्यांच्याकडे कुठलाही अधिकार नाही. ज्या ज्या ग्रामसेवकांनी ऊसतोड कामगारांच्या नोंदणी केलेल्या नाहीत त्यांच्यावर कर्तव्यात कुसूर केल्याबद्दलची कार्यवाही झाली पाहिजे. दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रौफ शेख यांनी या संदर्भात नेमकी काय माहिती दिली आहे पाहूया. आयुर्मंगलम योजना ह्या बीड जिल्ह्यामध्ये राबवली जाते. त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील ऊस तोडला जाणाऱ्या महिलांचे आरोग्य सुदृढ राहावे या अनुषंगानं बीड जिल्ह्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर, उपकेंद्र स्तरावर वैद्यकीय अधिकारी तसेच आशामार्फत आपण त्याचं सर्वेक्षण करून त्या सर्वांची आरोग्य तपासणी तसेच त्या बालकांची सुद्धा आपण आरोग्य तपासणी करत आहोत. माहे सप्टेंबर अखेरपर्यंत आपल्याकडे ज्या ऊसतोड महिला आहेत 30,380 महिला ची आरोग्य तपासणी केलेली आहे व 24,310 महिलांना आपण हेल्थ कार्ड वाटप केलेलं आहे. तसेच त्याप्रमाणे 9,194 बालकांपैकी 8,455 बालकांची आपण तपासणी केलेली आहे. दरम्यान ऊसतोड महिला मजुरांच्या आरोग्याचं भीषण वास्तव सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले यांनी मांडलं. धक्कादायक अशी काही माहिती देखील त्यांनी समोर आणलेली आहे. ऊसतोड कामगारांचं नीलमताई गोरे कमिटीने ज्या शिफारसी केल्या होत्या त्या शिफारशीनुसार प्रत्येक महिलेचं चेकअप व्हायला पाहिजे आणि त्यांना आयुर्मंगलम कार्ड दिलं पाहिजे आणि त्याच्या नोंदी व्हायला पाहिजे त्याच्या तपासणीचा आणि तिच्या आरोग्याचा स्टेटस त्या कार्डवर आलेला पाहिजे. पण ते कुठेही दिसत नाही. ऊसतोड कामगार महिलांचं चेकअप झालेलं नाही. एखाद्या गावामध्ये आपल्याला आयुर्मंगलमच्या कार्डची महिलांना दिलेलं दिसतंय, पण 1400 गावामधून एखाद दुसरं गाव म्हणजे खूपच नगण्य आहे. आणि कोविडमुळे मुंबई पुण्याकडे स्थलांतरित झालेले जे मजूर आहेत ते गावाकडे आले आणि ते गावाकडे आलेले पुन्हा मुंबई पुण्याला गेले नाहीत. ते सगळेच्या सगळे आता ऊसतोडीला जात आहेत. म्हणजे यावर्षी ऊसतोड गेल्या 2 वर्षापासून ऊसतोड कामगारांची संख्या वाढलेली आहे. ऊसतोड कामगारांचं नीलमताई गोरे कमिटीने जे सांगितलेलं आहे की जाताना त्यांची तपासणी शिबिर घेऊन केली पाहिजे, तर शिबिर घेऊन DHO किंवा कुठल्याही आरोग्य यंत्रणेने त्यांची तपासणी केलेली नाही. हा लावलिजावपणा चालू आहे. आणि मग नीलम गोरे कमिटीची जर त्यांनी शिफारसी लागू केल्या नसतील तर प्रशासनाला प्रश्न विचारणं गरजेचं आहे की ह्या ऊसतोड कामगारांच्या आरोग्याचं काय आहे. बघितलं की पाठीमागच्या काळामध्ये आरोग्याच्या समस्येमुळं ऊसतोड कामगारांच्या महिलांचे गर्भाशयाचे ऑपरेशन करण्यात आले. त्या महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासनानं अनेक घोषणा केल्या की ऊसतोडणीला जाण्याच्या आधी त्यांची तपासणी केली जाईल, त्यांच्या आरोग्यासाठी सगळ्या सुविधा दिल्या जातील. परंतु 50% कामगार कारखान्यावर गेलेला आहे, तरीसुद्धा प्रशासनानं ऊसतोड कामगारांच्या महिलांची आरोग्याची तपासणी अद्यापपर्यंत केलेली नाही. तर आज जवळपास 2.5 ते 3 लाख मजूर या जिल्ह्यामधून बाहेर ऊस तोडण्यासाठी गेलेला आहे. मात्र कुठंही आरोग्याची तपासणी झालेली आढळून आलं नाही. खरं तर हे एवढं दुर्दैव आहे की महिलांची काही वेगवेगळ्या हे असतात, अडचणी असतात की कोणाचे पिशवीचे ऑपरेशन झालेले असतात, कोणाला गर्भाशयाचे प्रॉब्लेम असतात, काही महिला गरोदर असतात. यांची आरोग्याची तपासणी करणं गरजेचं होतं. मात्र तशी आरोग्याची तपासणी झाली नाही.
ऊसतोड मजुरांची ऑनलाईन नोंदणी केली जात असल्याची माहिती सहाय्यक समाज कल्याण आयुक्त सचिन मडावी यांनी दिलेली आहे. आतापर्यंत 21,000 ऊसतोड मजुरांची नोंदणी झाल्याचंही त्यांनी सांगितलंय. प्रायोगिक तत्वावर या जिल्ह्यामध्ये ई ऊसतोड कल्याण नावाचे ॲप सुरू केलेले आहे. त्यामध्ये ग्रामसेवकांनी प्रत्येक ऊसतोड कामगारांच्या परिवाराचा स्वतंत्र परिवाराची नोंदणी करायची आणि त्याचा पूर्ण डेटा हा ई ऊसतोड कल्याण ॲपवर सेव्ह होईल. ऊसतोड कामगार स्वतः पण फॉर्म भरू शकतो किंवा ग्रामसेवकांनी त्याची स्वतंत्र नोंद ठेवावी. आणि आज बीड जिल्ह्यात 21,000 ऊसतोड कामगारांची नोंदणी झालेली आहे. आपल्याला अपेक्षित 6 लाख आहे. ते हळूहळू सगळ्यांची नोंदणी होईल. नोंदणी झाल्यानंतर राज्य शासन त्यांच्यावर विविध योजना ठरवणार आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांच्यासाठी विमा योजना आणि त्यांना अनुदान योजना, त्या विद्यार्थ्यांना हॉस्टेल योजना तर सुरू झालेली आहे, पण प्रामुख्याने विमा योजना ही मात्र मोठी योजना असणार आहे. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एक महत्त्वाची आणि ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. शिवसेनेनं सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं असं म्हणणाऱ्यांनी जम्मू काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्तींच्या पक्षाशी सत्तेसाठी लावलेला निकाह विसरता येईल का असा प्रश्न सामनामधून पुन्हा एकदा उपस्थित केला गेलेला आहे. टीका केली गेलेली आहे. टीकेचा रोख भाजप आणि केंद्र सरकारवर दिसतो आहे. महाराष्ट्रात शिवसेनेनं काय केलं आणि काय करायला हवं त्यावर सल्ले देण्यापेक्षा देशाच्या सीमेवरच्या हिंदूंचा आक्रोश समजून घ्या. हिंदुत्व हे तुमच्या राजकीय स्वार्थासाठी चावून फेकण्याचा चोथा नाही. एका राज्यात गोमांसवरनं लोकांना ठार करायचं आणि दुसऱ्या राज्यात गोमांस विकायला परवानगी द्यायची, हे तुमचं बेगडी हिंदुत्व आहे. हे तुमचं नवं हिंदुत्व म्हणजे शंढपणाचा कळसच झाला आणि हिंदुत्वावरची ही फुकांची प्रवचनं आता बंद करा, अशा आशयाची टीका सामनामधून भाजपावर करण्यात आलेली आहे. सोबतच तुमचं हिंदुत्व हे बेगडी असल्याचं देखील म्हटलं गेलेलं आहे. हिंदुत्व हे तुमच्या राजकीय स्वार्थासाठी चावून फेकण्याचा चोथा नाही, असं देखील सामनामधनं म्हटलं गेलंय. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सामनामधून भाजपवर टीका करण्यात आलेली आहे. हिंदुत्व हे राजकीय स्वार्थासाठी नाही असं म्हणत तुमचं हिंदुत्व हे बेगडी आहे, अशी थेट टीका सामनामधून भाजपवर करण्यात आलेली आहे. सामनामधून भाजपवर पुन्हा एकदा टीका करण्यात आलेली आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं सामनामधून आता टीका करण्यात आलेली आहे. शिवसेनेनं सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं असं म्हणणाऱ्यांनी जम्मू काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्तींच्या पक्षाशी सत्तेसाठी लावलेला निकाह विसरता येईल का असाही प्रश्न या अग्रलेखामधून उपस्थित करत भाजपावर टीका करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात शिवसेनेनं काय केलं आणि काय करायला हवं यावर सल्ले देण्यापेक्षा देशाच्या सीमेवरच्या हिंदूंचा आक्रोश समजून घ्या. हिंदुत्व हे तुमच्या राजकीय स्वार्थासाठी चावून फेकण्याचा चोथा नाही. एका राज्यात गोमांसावरनं लोकांना ठार करायचं आणि दुसऱ्या राज्यात गोमांस विकायला परवानगी द्यायची, हे तुमचं बेगडी हिंदुत्व असल्याचा थेट टोला सामनामधून भाजपावर लगावण्यात आलेला आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत पुन्हा एका नव्या वादात अडकलेले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी त्यांनी फेसबुकवर केलेल्या पोस्टमुळे भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यामुळे नितीन राऊत यांना त्यांची पोस्ट डिलीट करावी लागली आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात राज्यभरात असा संताप उफाळून आलाय. नितीन राऊतांच्या पुतळ्याला आणि प्रतिमेला भाजप कार्यकर्त्यांनी जोडे मारले. राऊतांच्या प्रतिमेला काळही फासण्यात आलं. नितीन राऊत यांनी सोशल मीडियावर स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेली पोस्ट ही वादाच्या भोवऱ्यात अडकली. भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. नितीन राऊत यांनी काल रात्री स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीत अत्यंत बदनामीकारक आक्षेपार्ह अशा प्रकारची फेसबुक पोस्ट केली
आणि त्यामुळे आज नितीन राऊतांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन आम्ही केलं. हे करत असतानाच त्यांच्या OSDचा मला फोन आला की हे चुकीने घडलंय. त्यावर मी त्यांना सांगितलं तुम्ही ती पोस्ट डिलीट करा आणि जनतेची माफी मागा. वादग्रस्त पोस्टच्या मुद्द्यावरून आमदार गोपीचंद पडळकर यांनी नितीन राऊतांचा जोरदार समाचारही घेतलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली. आमच्या 2 मागण्या आहेत. एक, आज संध्याकाळपर्यंत नितीन राऊतांनी दिलगिरी व्यक्त करावी आणि त्याचबरोबर राज्याचे हिंदुत्ववादी म्हणवणारे मुख्यमंत्र्यांनी या देशाचे सुपुत्र, मराठी माणसाचे मानबिंदू, स्वातंत्र्य सावरकरांची बदनामी करणाऱ्या नितीन राऊतांच्या विरोधामध्ये FIR दाखल केला पाहिजे अशी आमची मागणी आहे. या दोन्ही मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही उद्या सुद्धा आमचं आंदोलन चालू ठेवू. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपनं टार्गेट केल्यानं शिवसेनेकडून जोरदार उत्तर देण्यात आलं. माकड हा आपला पूर्वजच आहे. आणि सावरकर असतील, महात्मा गांधी असतील, इंदिराजी असतील, कोणी असेल, माकडांना आपण वंशज मानलंच पाहिजे ना. माकड नसेल तर माणूस झालाच नसता. आणि लक्षात घ्या, वीर सावरकर हे वीर सावरकर आहेत. दिवसभर गदारोळ उडाल्यानंतर नितीन राऊत यांनी ट्विट डिलीट केलं. मात्र त्यांच्या ट्विटनं मुख्यमंत्री आणि शिवसेनेला अडचणीत आणलं. मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांच्या भूमिकेशी मुख्यमंत्री सहमत आहेत का, या वक्तव्याचा ते निषेध करणार का, असा सवाल सुद्धा आता विचारला जातोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. एक नंतर नमस्ते महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पुण्याजवळच्या उरळी कांचन गावामध्ये वाळू माफियांच्या 2 टोळ्यांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाल्याचं समोर आलं. भर दुपारी झालेल्या या गोळीबारात 2 जण ठार झालेत, ज्यात आप्पा लोंढे टोळीच्या म्होरक्याचाही समावेश आहे. त्यामुळे या गँगवॉरमुळे पुणे हादरलेलं आहे. पुणे जिल्ह्यातील वाळू माफियात पुन्हा गँगवॉर. आप्पा लोंढे गँगच्या म्होरक्याची पाळत ठेवून हत्या. क्रॉसफायरिंगमध्ये हल्लेखोरही ठार. पुणे पोलिसांच्या हद्दीत चाललंय तरी काय. पुणे शहराला लागून असलेला उरळी कांचन परिसर गँगवॉरनं हादरलाय. सोनई हॉटेल समोर दुपारी 2:30च्या सुमाराला 2 टोळ्यांमध्ये संघर्ष पेटला. आप्पा लोंढे टोळीचा म्होरक्या संतोष जगतापवर समोरच्या टोळीनं पाळत ठेवून भर दुपारी बेछूट गोळीबार केला, ज्यात संतोष जगतापचा जागीच मृत्यू झाला. प्रत्युत्तरादाखल संतोष जगतापच्या बॉडीगार्डनं केलेल्या क्रॉसफायरिंगमध्ये हल्लेखोर स्वागत खैरेचाही खात्मा झालाय. पूर्व वैमनस्यातून हे गँगवॉर झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. संतोष जगताप राहूचे राहणारे आणि आता सध्या चंदननगरला हॉस्पिटलमध्ये मयत झालेले आहेत आणि त्यांच्या बॉडीगार्डनं फायर केलेलं आहे. त्यामध्ये सुद्धा एक आरोपीपैकी एक मयत झालेला आहे. ही घटना 2-2:30च्या दरम्यान घडलेली आहे. ही घटना जुनी 2012च्या दरम्यान बी असा एक मर्डरचा प्रकार घडला होता. त्यात आजचा मयत हा आरोपी होता. त्या जुन्या भांडणाच्या कारणावरून घडली असावी असा आम्हाला प्राथमिक अंदाज आहे. मयत संतोष जगताप हा सोनावणे बंधू खून प्रकरणातील प्रमुख आरोपी होता. त्याला मध्यंतरी अटकही झाली होती, पण सध्या तो जामिनावर बाहेर आला होता. अशातच शुक्रवारी दुपारी अवैध वाळू उपशाच्या वर्चस्व वादातूनच हे गँगवॉर घडलं आणि त्यात तो मारला गेलाय. आप्पा लोंढेचा खूनही याच अवैध वाळू ठेकेदारीतून झाला होता आणि आता त्याचा साथीदारही याच अवैध धंद्याच्या वर्चस्व वादातून मारला गेलाय. पण यामुळे पुणे आणि परिसरातलं टोळी युद्ध पुन्हा भडकणार नाही ना, याची खबरदारी पुणे पोलिसांना घ्यावी लागणार आहे. सुमित सोनवणेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.